आज बघा आपण गावरान कोंबडीचं चिकन कसं बनवायचं याची रेसिपी बघणार आहोत। 7 ते 8 लोकांसाठीचं हे प्रमाण आहे। यामध्ये बघा एक कोंबडी कट करून आणलेली आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून आणि 1 चमचा खोबऱ्याचा खीस घालून छान असं आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। एक 5 ते 10 मिनिटांनंतर छान असं मॅरिनेट होऊन जाईल आणि त्याला छान असं पाणी सुटेल बघा। नंतर बघा इथे कुकर मध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते आहे। नंतर आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेणार आहोत बघा आणि चिकन आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। कुकर मध्ये चिकन घातल्यानंतर बघा 1-2 मिनिट आपण झाकण वरतून असंच ठेवून देणार आहोत आणि छान असं त्याला वाफवून घेणार आहोत बघा। मस्त असं अगोदर आपण एकजीव करून घेऊया आणि नंतर त्यावरती बघा हलकसं झाकण ठेवून घेतलेलं आहे आपण। येथे बघा एका पातेल्यामध्ये मी 4 ग्लास पाणी छान असं गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि चिकन बघा मस्त असं 5 मिनिट वाफवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये जे गरम केलेलं पाणी आहे ते पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत बघा आणि हे चिकन गावरान असल्यामुळे याला शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर आपण कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत बघा पाणी घालून। पाणी घातल्यानंतर आपण ते छान असं अगोदर मिक्स करून घेऊया आणि नंतर झाकण लावून मीडियम गॅस वरती छान अशा याच्या 5 शिट्ट्या काढून घेणार आहोत बघा। चिकन शिजवत असताना बघा आपल्याला गॅसची फ्लेम अगदी हाय करायची नाहीये, नाहीतर कुकर मधून पाणी पण बाहेर येऊ शकतं, त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। इथे बघा ग्रेव्ही बनवण्यासाठी मी इथे 4 ते 5 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत बघा, 2 चमचे फुटाणा डाळ घेतलेले आहे आपण, 5-7 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हे सर्व जिन्नस आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा। अगोदर बघा आपण 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, ते छान असे भाजून घेतलेले आहेत आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। नंतर बघा आपण फुटाणा डाळ, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचे तुकडे घालून ते पण हलकसं परतून घेतलेलं आहे। आता आपण ते पण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा। हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे सर्व जिन्नस छान असे भाजून घ्यायचे आहेत बघा। खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत बघा, ते पण आपल्याला हलकेसे ब्राऊन होईपर्यंत छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। नंतर बघा पॅन मध्ये 4 ते 5 उभ्या स्लाइस मध्ये कट केलेले कांदे आपण घालून त्यामध्ये 1 चमचा तेल घालून अगदी खरपूस होईपर्यंत किंवा कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपण छान असे ते भाजून घेणार आहोत बघा। सतत मिक्स केल्याने कांदा बघा पूर्ण असा सेपरेट होतो आहे। छान असा कांदा सेपरेट झालेला आहे बघा आणि त्याचा रंग पण पूर्णपणे बदललेला आहे, हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे बघा। जर कांदा पटकन सॉफ्ट व्हावा असं वाटत असेल तर आपण यामध्ये किंचित मीठ पण घालू शकता। कांदा बघा हलकासा ब्राऊन झालेला आहे, आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे। आता हे सर्व जिन्नस छान असे थंड करून घेऊया। नंतर बघा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून आपल्याला छान असे बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत बघा। छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे आपल्याला। यामध्ये बघा मी अर्धा ग्लास पाणी घालून घेते आहे आणि नंतर आपण छान अशी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा मिक्सरला। कुकरच्या बघा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर आपण थंड करण्यासाठी ठेवून दिलेला आहे। आता एका पातेल्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहोत बघा। नंतर यामध्ये घालूया तमालपत्र आणि नंतर यामध्ये 1 उभा स्लाइस मध्ये कट केलेला कांदा घालून घेणार आहोत बघा आणि कांदा हलकासा रंग येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। नंतर आपण यामध्ये घालणार आहोत बघा 2 चमचे तिखट, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा हळद, 2 चमचे मीठ आणि मोठे 4 चमचे आपण यामध्ये मसाला घालून घेणार आहोत, चिकन मसाला हलकसं परतून घेणार आहोत बघा आपण। बघा मस्त असं 4 चमचे मसाला घातलेला आहे। मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त केलं तरी चालेल। नंतर बघा आपण यामध्ये
जी ग्रेव्ही बनवली होती ती ग्रेव्ही घालून घेणार आहोत आणि ग्रेव्ही छान अशी तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत बघा। एक 5 ते 10 मिनिट आपल्याला ग्रेव्ही छान अशी थोडं थोडं पाणी घालत परतून घ्यायची आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली खाली लागणार नाही। सतत मिक्स करत करत आपल्याला छान अशी ग्रेव्ही परतून घ्यायची आहे बघा। मस्त असं ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे बघा आणि छान अशी ग्रेव्ही परतली गेलेली आहे। आता आपण कुकर थंड झालेला आहे, त्याचं झाकण काढून बघूया। चिकन शिजलेलं आहे बघा, मस्त असं चिकन शिजलं गेलेलं आहे। आता आपण फ्राय बनवण्यासाठी कढईमध्ये बघा 2 चमचे तेल घालून घेऊया। नंतर आपण यामध्ये जे वाटण बनवलं होतं त्यातीलच अगदी थोडंसं 2 चमचे वाटण मी ग्रेव्हीसाठी वापरणार आहे बघा। त्यातीलच वाटण मी घेऊन इथे परतून घेतलेलं आहे छान असं। नंतर आपण यामध्ये थोडे मऊ पीसेस काढून नंतर बघा आपण याच ग्रेव्हीमध्ये चिकनचे काही पीसेस घालून घेऊया आणि छान असं त्यापासून सुक्क चिकन बनवून घेऊया। चिकनचे पीसेस घालत असताना थोडे मऊ मऊ पीसेसच यामध्ये घालून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याची ग्रेव्ही छान होईल। मस्त असं मिक्स करून घेऊयात बघा। छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्याला आपल्याला एक 5 मिनिट छान असं वाफवून घ्यायचं आहे आणि एक 5 मिनिटानंतर बघा मस्त अशी तरी आलेली आहे आणि सुक्क चिकन तयार झालेलं आहे। येथे बघा रस्सा भाजी बनवण्यासाठी जी आपण ग्रेव्ही बनवली होती त्या ग्रेव्हीमध्ये आळणी पाणी घालून घेऊयात बघा आणि यामध्ये चिकनचे काही पीसेस यामध्ये पण घालून घेऊया बघा। मस्त असं इथे सुक्क चिकन तयार झालेलं आहे आणि रस्सा भाजीला पण छान अशी उकळी आलेली आहे। एक 5 ते 10 मिनिट आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बघा भाजीला। भाजीचा थिकनेस बघा एकदम मस्त आलेला आहे, एकदम रसरशीत आणि घट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे बघा। तुम्ही पण एकदा नक्की बनवा अशी चिकनची भाजी आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनली आहे ती। मस्त अशी तर्री आलेली आहे बघा। आता आपण ती सर्व करूयात। येथे बघा मस्त असं चिकन सूप, सुक्क चिकन, रस्सा भाजी, कांदा, लिंबू, भात आणि मस्त अशी ज्वारीची भाकरी तयार आहे। तुम्ही पण एकदा नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं बनलं आहे ते। आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।